पितृपक्षाच्या काळात जर तुम्ही फक्त एक गोष्ट केली, म्हणजे कुत्र्याला चुपचाप खाऊ घातला, तर तुमच्या घरातील 7 जन्मांची दरिद्रता क्षणात नाहीशी होईल. होय बाळांनो, हा गुपित नियम फार कमी लोकांना माहीत आहे. बाळांनो, आपल्या शास्त्रांमध्ये पितृपक्षाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. हा तो काळ आहे जेव्हा आपले पितर आपल्या घरी येतात. त्यांच्या समाधानासाठी काही विशेष उपाय सांगितले आहेत. त्यामध्ये एक खास उपाय आहे कुत्र्याला खाऊ घालणे. हा उपाय साधा वाटतो, पण त्याचे फळ अमूल्य आहे. पितृपक्षात सकाळी किंवा संध्याकाळी रोटी, भात, दूध किंवा पिठलं अशा साध्या पदार्थांचा नैवेद्य करा. मग तो नैवेद्य एखाद्या कुत्र्याला चुपचाप द्या. असं करताना कुणालाही न दाखवता, न सांगता करा. कारण गुपचूप केलेली सेवा पितरांना जास्त भावते. हे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल, कुत्र्यालाच का? तर बघा, आपल्या धर्मशास्त्रानुसार कुत्रा हा यमधर्माचा दूत मानला जातो. पितरांच्या संदेशाचा तो वाहक आहे. म्हणून पितृपक्षात कुत्र्याला खाऊ घालणं म्हणजे थेट पितरांना अन्न पोहोचवणं, आणि हेच पितरांच्या समाधानाचं कारण ठरतं. बाळांनो, असं म्हटलं जातं की जो व्यक्ती पितृपक्षात कुत्र्याला खाऊ घालतो, त्याच्या घरातून दारिद्र्य, संकटे आणि आर्थिक अडचणी दूर होतात. कारण पितरांचा शाप मिटतो आणि आशीर्वादाचा वर्षाव होतो. हा उपाय इतका प्रभावी आहे की 7 जन्मांचीही दारिद्र्यरेषा नाहीशी होते. घरात लक्ष्मीचा वास होतो, घरातील आजारपण कमी होतं आणि वातावरणात शांती निर्माण होते. बाळांनो, लक्षात ठेवा, हा उपाय करताना मनात प्रामाणिक श्रद्धा असणं फार महत्त्वाचं आहे. फक्त औपचारिकता म्हणून करू नका, तर अंतःकरणातून माझ्या पितरांचा आत्मा समाधानी व्हावा या भावनेने करा. तेव्हाच त्याचा खरा परिणाम दिसून येईल. पितृपक्षाच्या काळात अनेक लोक पिंडदान, तर्पण करतात, पण सगळ्यांनाच ती संधी मिळत नाही. अशावेळी हा साधा उपाय कोणालाही करता येतो. श्रीमंती, गरिबी, लहान मोठं, स्त्री पुरुष असा भेद नाही. फक्त प्रामाणिक श्रद्धा असली पाहिजे. अनेक साधूंनी, आचार्यांनी आणि पंडितांनी या उपायाची पुष्टी केली आहे. कारण ते म्हणतात, कुत्रा हा सर्वात निष्ठावंत प्राणी आहे. त्याला अन्न दिलं की तो ते समाधानाने खातो आणि त्या समाधानाचा प्रतिध्वनी थेट पितरांपर्यंत पोहोचतो. म्हणून या कृतीला धार्मिक महत्त्व आहे. बाळांनो, तुम्ही हा उपाय रोज केला नाही तरी चालेल, पण पितृपक्षातील एक दिवस ठरवा. त्या दिवशी चांगला स्वयंपाक करा, त्यातून थोडा भाग बाजूला काढा आणि एखाद्या भटक्या कुत्र्याला प्रेमाने द्या. त्या क्षणी मनात पितरांची आठवण करा, त्यांना नमस्कार करा आणि प्रार्थना करा, माझ्या पितरांनो, तुम्ही प्रसन्न व्हा, माझ्या घरावर कृपा करा. हे बोलून खाऊ द्या. पहा, काही दिवसांतच बदल जाणवेल. घरातील वाद कमी होतील, पैशांचा प्रवाह सुरू होईल, नोकरी व्यवसायात प्रगती दिसेल, घरात समाधानाचं वातावरण निर्माण होईल, आणि हेच पितरांचं खरं आशीर्वाद आहे. बाळांनो, शास्त्रात स्पष्ट लिहिलं आहे, पितर प्रसन्न झाले तर देव आपोआप प्रसन्न होतात, पण पितर रुसले तर देवही प्रसन्न होत नाहीत. म्हणून पितृपक्ष हा फार मोठा योग आहे आणि कुत्र्याला खाऊ घालणं हा सर्वात सोपा उपाय आहे. म्हणूनच सांगतो बाळांनो, पितृपक्षाच्या काळात कुत्र्याला चुपचाप खाऊ घातलात तर 7 जन्मांची दारिद्र्यरेषा नाहीशी होते. घरात सुख समृद्धी येते आणि पितरांचे आशीर्वाद कायम सोबत राहतात. बाळांनो, कुत्र्याला काय द्यावं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. शक्यतो शाकाहारी पदार्थ द्या. रोटी, भात, दूध, गोड पदार्थ चालतील, पण मांसाहार देऊ नका. कारण पितरांच्या तृप्तीसाठी शाकाहारी अन्नच योग्य मानलं जातं. कुत्र्याला अन्न द्यायचं असेल तर ते स्वच्छ ठेवा. जमिनीवर टाकून देऊ नका. हातात घेऊन प्रेमाने द्या किंवा एका स्वच्छ पत्र्यावर ठेवून त्याला घ्यायला द्या. यातून तुमचं मनही शुद्ध होतं. अन्न देताना आवाज करू नका. फोटो, व्हिडिओ काढू नका. हे गुपचूप करणं आवश्यक आहे. कारण सेवेला जाहिरात नको. खरी सेवा तीच जी गुपित ठेवली जाते.
बाळांनो, आपल्या पुराणांत असं लिहिलं आहे की जे लोक कुत्र्याला अन्न देतात त्यांच्या घरात लक्ष्मी प्रवेश करते, दारिद्र्य कायमचं निघून जातं, पितरांची कृपा वाढते आणि त्या घरातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात सुधारणा होते असं म्हटलं जातं. पितृपक्षात अन्नदान, जलदान आणि प्राण्यांना अन्नदान हे श्रेष्ठ आहे आणि कुत्रा हा त्यात विशेष स्थानाचा आहे, कारण तो यमाचा प्रतिनिधी आहे, म्हणून पितर त्याला दिलेलं अन्न थेट स्वीकारतात. बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय फक्त पितृपक्षापुरता नाही, वर्षभर कधीही केला तरी पुण्य मिळतं, पण पितृपक्षात याचं महत्त्व 1000 पटींनी वाढतं. म्हणून या काळात याला चुकवू नका. कुत्र्याला खाऊ घालताना नेहमी प्रेमाने बघा, त्याच्यावर राग करू नका, कारण तो तुमच्या पितरांचा संदेशवाहक आहे. त्याला दिलेलं अन्न म्हणजे तुमच्या पितरांच्या आत्म्याला अर्पण केलेले अन्न आहे. हे लक्षात घेतलं तर श्रद्धा दुपटीने वाढेल. बाळांनो, आपण बघतो की बरेचदा कुत्रे घराभोवती भुंकत राहतात. काही लोक त्यांना हाकलून लावतात, पण खरं तर तो संकेत असतो. कधी पितर, कधी देव, कधी अदृश्य शक्ती त्यातून आपल्याला संदेश देत असतात. त्यामुळे त्यांना कधीही शिव्या देऊ नका. अन्नदान करताना मनात एक संकल्प करा, माझ्या पितरांसाठी मी हे करतोय, त्यांनी प्रसन्न व्हावं असं बोला. संकल्प केल्यावरच परिणाम जास्त मिळतो, कारण प्रत्येक कृती भावना जोडल्याशिवाय अपूर्ण असते. भावना हेच खरी प्रार्थना आहे. बाळांनो, तुम्हाला माहिती आहे का, महाभारतातही कुत्र्याचा उल्लेख आहे. युधिष्ठिर स्वर्गारोहणासाठी निघाले तेव्हा एक कुत्रा त्यांच्या सोबत होता. त्या कुत्र्यात धर्मराजाचं स्वरूप होतं, म्हणून कुत्र्याला देवतुल्य मानलं जातं. आजही साधू संत यांचं असं मत आहे, जो कुत्र्याला अन्न देतो त्याचं पुण्य थेट स्वर्गात पोहोचतं आणि त्याच्या पितरांना मोक्ष मिळतो. म्हणून हा उपाय लहान समजू नका, हा फार मोठा आध्यात्मिक रहस्य आहे. बाळांनो, तुमच्या घरात पैशांची कमतरता असेल तर हा उपाय नक्की करा. सतत आजारपण असेल तर करा. वाद भांडणं असतील तरी करा, कारण पितरांची कृपा आली की हे सगळं आपोआप दूर होतं आणि आयुष्य सुखी होतं. हा उपाय करताना शक्यतो सकाळी करा, सूर्य उगवल्यानंतर स्नान करून करा. पवित्रतेने केल्यास परिणाम दुप्पट होतो. संध्याकाळीही करू शकता, पण अंधार पडण्याआधी करा. बाळांनो, लक्षात ठेवा, पितृपक्ष हा साधा काळ नाही, तो आपल्या पितरांच्या आत्म्याशी जोडणारा पूल आहे. या काळात केलेली प्रत्येक कृती त्यांच्यापर्यंत पोहोचते, म्हणूनच हा उपाय दुर्लक्ष करू नका. एखाद्या दिवशी विसरलात तरी खचू नका, दुसऱ्या दिवशी करा. महत्त्व श्रद्धेचं आहे, वेळेचं नाही. देव धर्म भावना पाहतो, म्हणून मनापासून करा. बाळांनो, आजकाल लोक म्हणतात, कुत्र्याला खाऊ घालून काय होतं, पण शास्त्र सांगतं कृतीपेक्षा भावना श्रेष्ठ आहेत. म्हणून जर भावनेने केलं तर चमत्कार होतो आणि तो अनुभव तुम्हालाच येईल. अनेक लोकांनी हा उपाय केला आहे. काहींना अचानक नोकरी मिळाली, काहींचं कर्ज फेडलं गेलं, काहींच्या घरात बाळाचा जन्म झाला, काहींच्या घरात वाद संपले. म्हणजेच परिणाम नक्की होतो. फक्त श्रद्धा हवी, सातत्य हवं आणि पितरांची आठवण हवी. इतकंच साधं आहे. बाळांनो, पितृपक्ष संपल्यावरही तुम्ही हा नियम चालू ठेवू शकता. आठवड्यातून एकदा करा, रविवार किंवा सोमवारी करा, कारण ते दिवस पितरांसाठी शुभ आहेत. यामुळे पितरांची कृपा कायम राहते. अन्नदान ही सर्वश्रेष्ठ दानकृती आहे. कुत्र्याला अन्नदान हे त्यातील विशेष आहे. यामुळे तुमच्या घरी कधीच उपासमारी येत नाही, पैशांची तंगी लागत नाही आणि शांतीचा वास होतो. बाळांनो, हा उपाय लहान मुलं, वृद्ध कुणीही करू शकतात. यात कोणताही बंधन नाही. फक्त मन पवित्र असलं पाहिजे आणि अन्न स्वच्छ असलं पाहिजे, बाकी काही लागत नाही. बाळांनो, हा उपाय करताना मन शांत ठेवा, चिडचिड करू नका, कारण तो क्षण पवित्र आहे. तो क्षण तुमच्या पितरांना जोडणारा आहे, म्हणून शांततेने करा. पितरांची कृपा मिळाली की
नोकरीत प्रगती होते, घरात सुख वाढतं, अपत्य प्राप्ती होते आणि आयुष्य आनंदी होतं. बाळांनो, पितृपक्षात केलेलं हे दान 7 जन्मांचं दारिद्र्य दूर करतं. ही शास्त्रांची खात्री आहे, संतांचा अनुभव आहे आणि अनेक लोकांची सत्यकथा आहे. म्हणून तुम्हीही हे नक्की करा. हा उपाय फार मोठा आहे, साधा दिसतो पण परिणाम भव्य आहे. श्रद्धेने केला की चमत्कार घडतो आणि तुमचं आयुष्य बदलतं. म्हणूनच सांगतो बाळांनो, पितृपक्षाच्या काळात कुत्र्याला चुपचाप खाऊ घातला तर तुमच्या घरातून 7 जन्मांची दारिद्र्य रेषा नाहीशी होईल. हा गुपित नियम फार थोड्या लोकांना माहीत आहे, पण आता तुम्हाला तो कळला आहे. म्हणून उशीर करू नका. आजच हा उपाय करा आणि स्वतः अनुभवा पितरांची कृपा. तुमचं आयुष्य बदलताना पहा आणि हे गुपित इतरांनाही सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.